गेल्या 5 दिवसामध्ये मान्सून पूर्व हा पाऊस जो आहे अवकाळी, या अवकाळी पावसानं जिल्ह्यात थैमान घातलं. आज जिल्ह्यात जवळपास 350 हेक्टर शेतकऱ्याचं जमिनीवर नुकसान झालंय. त्यामध्ये फळपिकं, आंबा, केळी, कांदा, भाजीपाला, ज्वारीची वैरण या सगळ्या प्रकारामध्ये अक्षरशः या पावसानं झोडपल्यामुळं 100% नुकसान झालंय. जिल्ह्यामध्ये 40 जनावरं, जवळपास 48 ते 50 जनावरं मेली. जिल्ह्यामध्ये वीज पडून 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय. परंतु पंचनामे झाले, परंतु अजून या संदर्भामध्ये कुठलीही पुढची पावलं उचललेली नाही. आमची शासनाला विनंती आहे की तुम्ही जे शेतकऱ्याला मदत करायची ही ताबडतोबीने केली पाहिजे आणि या मदतीमध्ये जे जनावरांचं सानुग्रह अनुदान आहे, जे व्यक्ती किंवा माणूस मेल्याचं जे अनुदान आहे ते अत्यल्प आहे. आज माणूस मेल्यानंतर शासन फक्त 2 लाख रुपये देतं, ते शासनानं 5 लाख रुपये द्यावे. आणि एक दुभती गाय या वीज पडून मेल्यानंतर त्याला 37,500 रुपये दिले जातात. एक बैल मेला तर त्याला 32,000 रुपये मिळतात. परंतु ही रक्कम अत्यंत तोकडी आहे, ही दुपटीनं झाली पाहिजे. 5 लिटरची गाय घ्यायला 50,000 ते 60,000 रुपये लागतात आणि शासन 37,000 रुपये देतं. ही रक्कम अत्यंत कमी आहे आणि ही मिळणारी रक्कम सुद्धा वेळेवर मिळत नाही. आज एवढ्या पाऊस पडल्यामुळं पेरण्या येऊ घातलेल्या आहेत. शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये, आर्थिक अडचणीमध्ये वाढ झालेली आहे. तरी शासनाला विनंती आहे की त्यांनी ताबडतोब केलेल्या पंचनाम्याचे पैसे ताबडतोबीनं शेतकऱ्याच्या हातात द्यावे, ही विनंती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.